आयुष्याच्या टप्प्यावर आपला एक प्रवास आहे. म्हणजे थोडक्यात आयुष्य हे एक प्रवास आहे. त्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर लक्षात येईल की जन्म झाल्यापासून तर वय वर्ष 18 पर्यंत आपला एक टप्पा असतो. उजळणी म्हणताना पण आपण तसंच म्हणतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. 18 हा झाला पहिला टप्पा. मग 19 20 मध्ये प्रवेश होतो आपला. मग 19 20 21 22 ते 28 पर्यंत हा दुसरा टप्पा. मग 29 30 चा प्रवास सुरू होतो 29 पासून तर तो 38 पर्यंत. त्यानंतर 39 पासून 40 चा प्रवास सुरू होतो तो 48 पर्यंत. त्याच्यानंतर 49 पासून पुढचा प्रवास सुरू होतो तो 58 पर्यंत. त्यानंतर 59 पासून पुढचा प्रवास सुरू होतो तो 68 पर्यंत. त्यानंतर 69 पासून पुढचा प्रवास सुरू होतो तो 78 पर्यंत आणि पुढे 79 पासून तर 88 असा हा प्रवास पुढे चालू राहतो. मग या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती हा जो प्रवास आहे हा थोडा एक वेगळ्या पद्धतीने आहे. तो जर आपल्याला लक्षात आला तर आपण आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकतो किंवा तुम्ही अनुभव केला असेल त्या त्या टप्प्यावर त्या गोष्टी घडत चालतात. उदाहरणार्थ आपला जन्म झाल्यापासून वयाच्या 18 वर्षापर्यंत हे जे वय आहे ना हे अमृताचं आहे. अमृत म्हणजे जे देवांना मिळालं आणि ते अमर झाले. तर या 18 वर्षापर्यंत जर आपल्याला आयुष्याचं गणित कळालं की आयुष्य काय, आपल्याला आयुष्यात काय करायचंय, त्या दिशेने जर प्रयत्न सुरू झाले तर अमृत मिळाल्यासारखं होतं आणि व्यक्ती हा अमर होतो. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे श्रीरामाचं. वयाच्या 16व्या वर्षी आपल्या ऋषीच्या आपल्या गुरुच्या आज्ञेने त्यांनी अनेक राक्षसांचा वध केला आणि त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला मानवाचा उद्धार याच प्रकारे करायचा आहे आणि त्यांनी पूर्ण कार्य चालू ठेवलं आणि ते अमर झाले. कारण त्यांनी अमृताचं जे वय आहे ते ग्रहण केलं आणि त्याचा फायदा त्यांना असा झाला की ते अमर झाले. दुसरं उदाहरण म्हणजे श्रीकृष्णाचं. श्रीकृष्णांनी वयाच्या 18 वर्षाच्या अगोदरच संदीप आणि ऋषी यांच्या गुरुकुलमध्ये किंवा आश्रमामध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि त्याचा उपयोग त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये झाला आणि पुढे ते अमर झाले. त्यानंतर सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी तोरणा किल्ला घेतला आणि आपल्या स्वराज्याची मुहूर्तमेढ केली. आणि हे त्यांना का कळालं? कारण वयाच्या 18 वर्षापर्यंत त्यांचा अभ्यास झाला होता आणि त्या अभ्यासाच्या याच्यावरतीच त्यांनी हे ग्रहण केलं आणि ते अमर झाले. त्यानंतर स्वामी विवेकानंद वयाच्या 18 वर्षापर्यंत युरोपियन इतिहास आणि बाकीचा अभ्यास त्यांनी इतका केला की त्या अभ्यासावर त्यांच्या लक्षात आलं की हा सगळा अभ्यास म्हणजे आपल्या धर्मासमोर काही नसून आपला धर्म श्रेष्ठ आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी कार्य करायला सुरुवात केली आणि ते अमर झाले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वयाच्या 18 वर्षापर्यंत इतकं वाचन केलं की त्या वाचनाच्याच याच्यावरती त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला जर मानवाचा उद्धार करायचा असेल तर शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्यासाठी त्यांनी कार्य केलं आणि ते देखील अमर झाले. त्याच्यानंतर भगतसिंग वयाच्या 18 वर्षापर्यंत क्रांतिकारी म्हणून त्यांचं नाव सगळ्या भारतामध्ये झालं होतं. एवढ्या कमी वयामध्ये त्यांचं नाव सगळ्या भारतात होण्यामागचं कारण म्हणजे त्यांच्या लक्षात आलं होतं की जर आपल्या भारत देशाला आपल्या मातृभूमीला जर आपल्याला स्वतंत्र करायचं असेल तर क्रांतिकारी या पद्धतीने जहालवादी होऊनच आपण हे करू शकतो आणि त्यांनी ते केलं म्हणून तेही अमर झाले. या सगळ्यांचे नावं आपल्या इतिहासामध्ये अमर झाले कारण त्यांनी वय वर्ष 1 ते 18 या 18 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना या वयाचं महत्व कळालं आणि म्हणून त्यांनी ते अमृत ग्रहण केलं आणि ते अमर झाले. आणि आपलं दुर्दैव असं आहे की 18 वर्ष निघून गेल्यानंतर आपल्याला कळतं की सगळ्यात चांगलं आयुष्य आपल्या जीवनातलं जे काही होतं ते म्हणजे 18 वर्षापर्यंतच होतं. म्हणून मी याला अमृत म्हणतोय. 18ला आपण क्रॉस केलं 19 पासून 28 पर्यंत हे जे आयुष्य आहे हे हिऱ्यासारखं आहे. जसा हिरा चमकतो त्याप्रमाणे हे आयुष्य आपलं चमकतं. पण हिऱ्याच्या पण दोन बाजू आहेत. जशा प्रत्येकाच्या किंवा नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तशाच हिऱ्याच्या पण दोन बाजू आहेत. एक चांगली एक वाईट आणि ती या आयुष्यात आपल्याला उपभोगायला भेटते. पहिली बाजू चांगली. हिरा जो असतो ना तो चमकतो आणि हिऱ्याचं महत्व काय माहिती आहे तुम्हाला? एका उदाहरणाने सांगतो तुमच्या लक्षात येईल की एकदा एका राजाने काय केलं, भरपूर असे काचाचे तुकडे आणले की जे हिऱ्यासारखे चमकत होते आणि त्यामध्ये एक हिरा टाकून दिला आणि सगळे असे बाहेर पसरवले आणि आपल्या राज्यामध्ये दौंडी पिटवली की जो कोणी मला यामध्ये हिरा कोणता ओळखून देईल त्याला मी एक चांगलं बक्षीस देईल.
भरपूर लोकांनी प्रयत्न केला, पण ते कोणालाच जमलं नाही. आणि नेमका एक शेतकरी तिथं आला आणि त्यांनी काय केलं, राजाला तो हिरा ओळखून दिला आणि राजाच्या हातामध्ये दिला. म्हणे, महाराज, हा हिरा आहे. मग राजांनी विचारलं की सगळे जे काही काचाचे तुकडे आहेत ते हिऱ्यासारखेच दिसत आहेत, मग नेमका हाच हिरा आहे हे तू कसं ओळखलं म्हणे. त्यावेळेस त्या शेतकऱ्यांनी सांगितलं, म्हणे, महाराज, मी काय केलं म्हणे, दुपारच्या वेळेस त्या ठिकाणी गेलो म्हणे, साधारणतः 1 ते 2च्या दरम्यान, आणि प्रत्येक जो हिऱ्यासारखा चमकणारा जो काही काच होता त्या प्रत्येकाला स्पर्श केला तर असं लक्षात आलं की तो प्रत्येक गरम झालेला होता. आणि नेमका जो हिरा आहे तो थंड होता. कारण किती जरी उष्णता असली तरी हिरा काय असतो माहितीये का, थंड असतो. आणि हेच वैशिष्ट्य आहे हिऱ्याचं, की किती प्रकारचा त्रास झाला तरी त्या ठिकाणी तुमचा संयम तसाच राहिला पाहिजे. तो ह्या वयात आपल्याला सांभाळला गेला पाहिजे, तरच तुमचं आयुष्य हिऱ्यासारखं चमकतं. आणि तुम्ही बघितलं असेल, नेमकं 19 ते 28 मध्ये फार उत्साह असतो, फार जोश असतो, फार राग असतो, करण्याची एक जिद्द असते. आणि या वयामध्ये व्यक्ती कोणाचंही ऐकत नाही. नेमकं त्यांनी जर त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे केला, त्यांनी जर संयम ठेवला तर तो हिऱ्यासारखा चमकेल. पण काय होतं, हिऱ्याची जी दुसरी बाजू आहे, की हिऱ्याचा उपयोग दुसरा कशासाठी करतात माहितीये तुम्हाला? हिऱ्याचा उपयोग आपण काच कापण्यासाठी करतो. कारण सगळ्यात जर जास्त अणुकिचीदार जर काही असेल किंवा सगळ्यात जास्त जर कोणत्या गोष्टीला कट करण्यासाठी जर वापरण्यात येणारी गोष्ट असेल तर ते हिरा आहे. हिऱ्याने कोणतीही गोष्ट तुम्ही कापू शकता, एवढा तो शार्प आहे. त्याचा जो काट आहे तो एकदा शार्प आहे. आणि नेमकं तसंच आपल्या आयुष्यामध्ये होतं. आपण त्याचा दुरुपयोग करतो आणि आपलं सगळं आयुष्य अस्ताव्यस्त करून टाकतो. म्हणून या वयात आपल्याला आपला राग, क्रोध हा जो आहे ना सांभाळता आला पाहिजे. हिऱ्यासारखा संयम ठेवता आला पाहिजे. प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्याला कूल म्हणजे थंड राहता आलं पाहिजे. म्हणजे आपलं आयुष्य हिऱ्यासारखं चमकतं. 28ला आपण क्रॉस केलं म्हणजे 29 पासून 38 पर्यंत हा जो आयुष्याचा टप्पा आहे, हा जो प्रवास आहे, हा म्हणजे कसा असतो माहितीये का, सोन्यासारखा असतो. जसं सोनं असतं ना त्याप्रमाणे व्यक्तीचं आयुष्य असतं. ज्याप्रमाणे आपण सोन्याला काय करतो, आगीच्या भट्टीमध्ये टाकतो आणि तापवून काढतो, त्याच्यानंतर त्याचं महत्व वाढतं. नेमकं या वयामध्ये पण आपला आयुष्याचा प्रवास असाच असतो. कारण या वयामध्ये तुमचं लग्न झालेलं असतं, लग्न झाल्यानंतर तुम्हाला मुलं बाळ झालेली असतात आणि नेमकं याच वयामध्ये तुम्हाला तुमच्या जिद्दीने सर्व मिळवायचं असतं. आपल्या मुलाबाळांना, सगळ्यांना, आपल्या घरातील सगळ्या मंडळींना पाहिजे ते चांगलं आयुष्य देण्यासाठी आपण सोन्यासारखं तापत असतो आणि त्यातूनच आपलं आयुष्य निखरतं. म्हणून हा प्रवास हा सोन्यासारखा असतो. 29 ते 38. 38ला आपण क्रॉस केलं तर 39च्या घरात आपण जातो. 39 ते 48 हे जे आयुष्य असतं ना हे चांदीसारखं असतं. चांदी कसं असतं माहितीये का, ज्यावेळेस सोनं भेटत नाही तेव्हा आपण पर्यायी चांदी वापरतो. तशी अवस्था आपली घरामध्ये असते. सोन्यासारखी किंमत तर आपल्याला राहत नाही, पण चांदीसारखी थोडी किंमत असते. नसलं म्हणून पर्यायी व्यवस्था आपण असतो. कारण आपली मुलं बाळ मोठी झालेली असतात, घरामध्ये बाकीच्या लोकांचं पाहिजे त्या प्रमाणामध्ये वर्चस्व आलेलं असतं आणि नेमकं त्याच वेळेस एका मनुष्याची अवस्था ही चांदीप्रमाणे होते. नाही असं नाहीये, पण आहे असंही नाहीये. अशा प्रकारचं हे चांदीचं आयुष्य व्यक्ती या वयात जगतो. 48च्या पुढे 49 ते 58 हे जे आयुष्य आहे ना हे व्यक्तीचं तांब्याप्रमाणे असतं. तांबा कसं असतं माहितीये का, तांब्याचा गुण तुम्हाला माहितीये का, तांब्याच्या भांड्यामध्ये जर आपण पाणी ठेवलं रात्रभर आणि सकाळी जर पिलं ते निर्जंतुक होतं. म्हणजे त्यातले जे काही दोष असतील, काही वेगवेगळ्या प्रकारचे जंतू असतील ते सगळे नष्ट होतात आणि ते पाणी निर्मळ होतं, पवित्र होतं. तशीच अवस्था आपली ह्या आयुष्याच्या टप्प्यावर असते. आपलं वय वाढलेलं असतं, घरामध्ये मुलांचे लग्न झालेले असतात साधारणतः, आणि नेमकं त्या परिस्थितीमध्ये आपण जे असतो 58व्या वर्षी त्यावेळेस आपल्याकडे एक अनुभव आलेला असतो, आयुष्याचा अनुभव. आणि तो अनुभव आपण तांब्याच्या भांड्याप्रमाणे सगळ्या लोकांना देऊन त्यांच्या आयुष्यातले जे काही वाईट गोष्टी आहेत, जे काही जंतू म्हणू आपण त्याला, जे व्हायरस म्हणतो आपण, ते काढून टाकण्याचं काम आपण या आयुष्याच्या टप्प्यावर करत असतो. कारण ज्याप्रमाणे जुन्या काळामध्ये बघा तुम्ही आंघोळ वगैरे करण्यासाठी गंगाळ वापरायचे, ते साधारणतः तांब्याचं असायचं. कारण काय, तांब्यामध्ये जर पाणी टाकलं ना तर ते निर्जंतुक होतं. तसा आयुष्याचा हा एक आपला टप्पा आहे आणि तसा उपयोग समाजाला आपला होतो. 58च्या पुढे 59 पासून ते 68 पर्यंत हे जे आयुष्य आहे ना आपलं, हे कशाप्रमाणे असतं माहितीये का, ज्याप्रमाणे आता तांब्यात झालं, तांब्यानंतर कास्य म्हणून असतं बघा. कास्य म्हणजे काय माहिती का, पितळ. पितळामध्ये जुन्या काळामध्ये काय करायचे, स्वयंपाक करायचे, कारण त्यामधला स्वयंपाक हा चांगला असायचा असं म्हणतात. तर तशा प्रकारे आपलं आयुष्य असतं की काहीतरी गोष्टीसाठी फक्त आपला उपयोग केला जातो. घरामध्ये एक व्यक्ती आहे, आता काय करायचं, दूध बॅग आणायची आहे, घरामध्ये कोण नाही, घेऊन या, चालले आपले आणायला. कारण त्यावेळेस आपला उपयोग खूप प्रमाणात नसतो. आपली रिटायरमेंट झालेली असते, त्याच्या पुढे आपण गेलेलो असतो
आणि नेमकं आपल्याला कुठेतरी काहीतरी छोट्या छोट्या गोष्टीसाठी उपयोगात आणलं जातं. रिटायरमेंट झालेली असती, घरात त्याचा उपयोग नसतो आणि म्हणून असा उपयोग आपला केला जातो. या आयुष्याचा टप्पाच आहे. यदा कदाचित पुढे 68च्या पुढे गेलो आपण, 69 पासून तर पुढे 78 पर्यंत या काळामध्ये आपलं आयुष्य कसं झालेलं असतं माहितीये का? ज्याप्रमाणे तुम्ही बघितलं असेल, जेल असतात, कारागृह, त्या ठिकाणी जेवणासाठी आहे ना जर्मनचे भांडे दिले जातात आणि जर्मनच्या भांड्यामध्ये वाढल्या जातं. तर त्या जर्मनच्या भांड्याप्रमाणे किंवा जर्मनच्या धातूप्रमाणे आपलं आयुष्य असतं, की ज्याप्रमाणे काय फक्त खाण्यापुरतं झालं की झाल्यानंतर ते जे भांडे असतात ते कुठेतरी बाहेर खरडत पडलेले असतात. तसं व्यक्ती असतं, जेवणापुरतं तो घरात असतो, बाहेर कुठेतरी बाहेर पडलेला असतो. कुठेतरी एखाद्या आंब्या झाडाखाली बसलेला असेल, पारावरती बसलेला असेल, कुठेतरी ओट्यावर बसलेला असेल. त्याचप्रमाणे त्याला ते आयुष्य जगावं लागतं. तो टप्पाच आयुष्य तसा आहे. आणि यदा कदाचित जर आपण 78च्या पुढे गेलो म्हणजे 79 पासून 88 पर्यंत हे जे आयुष्य आहे ना हे लोखंडाप्रमाणे असतं. लोखंड माहितीये ना, लोखंड कसं असतं, घरामध्ये पडून पडून त्याला गंज लागतो. पण गंज लागल्यानंतर एक तर त्याला फेकता येत नाही आणि घरातही ठेवता येत नाही. नेमकं व्यक्तीचं आयुष्य तसंच असतंय. त्याला बाहेर फेकताही येत नाही आणि घरात ठेवता येत नाही. आजारी पडलेला असतो, बऱ्याचशा समस्या असतात. त्या लोखंडाप्रमाणे तो आयुष्य जगतो. अशाप्रमाणे धातूप्रमाणे आपल्या आयुष्याचा हा एक टप्पा आहे आणि त्या टप्प्याप्रमाणे आपण पुढे पुढे जातो. आणि तुम्ही ऐकणाऱ्यापैकी जर कोणी 18 वर्षाखाली असेल तर अजूनही तुमच्याकडे जीवनातला सगळ्यात सुवर्ण काळ आहे. कारण 18 वर्षापर्यंत हे अमृत आहे. त्याचं ग्रहण जर तुम्ही व्यवस्थित केलं तर आयुष्य तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. मला जे सुचलं ते मी तुमच्याशी बोललो. पटलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.